हॅलो फ्रेंड्स, मी आहे वर्षा आणि तुम्ही बघत आहात लाईफस्टाईल विथ वर्षा। तर आपण आज बनवणार आहोत शेवची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून। तर मी इथे थोडंसं तेल घेतलं आहे तापवून, त्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि आता जिरं टाकणार आहे। थोडासा कढीपत्ता ॲड केला आहे। आता लसूण ब्राउनिश झाला आहे, त्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत। आपण इथे कांद्याची ग्रेव्ही पण घेऊ शकतो। कांदा आता थोडा ब्राउनिश झाला आहे, त्यामध्ये आपण स्पाइसेस ॲड करूया। थोडंसं लाल तिखट टाकते आहे, थोडासा काळा मसाला टाकला आहे। हा काळा मसाला आम्ही घरी तयार करतो, याला खानदेशी काळा मसाला पण म्हणतात। आता थोडीशी हळद टाकली आहे, याला थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। ही भाजी 2 ते 3 व्यक्तीसाठी आहे, त्यामुळे मी 1 ते 1.5 कप पाणी ॲड केलं आहे। आता थोडंसं मीठ ॲड करत आहोत। आता असंच भाजीला 2 ते 3 मिनिटं होऊ देऊया, छान उकळी फुटू देऊया। छान उकळी आली की आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी फुटली आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करतोय। थोडंसं हलवून घेऊया, जास्त हलवायचं नाहीये म्हणजे भाजीची तरी फुटणार नाही। भाजीला छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपली भाजी रेडी आहे। आता गॅस बंद करायचा आहे। शेव गॅस बंद करूनच ॲड करायची आहे, नाहीतर ती शेव भाजीमध्ये विरघळून जाते आणि भाजी चांगली नाही लागत। तुम्ही बघू शकता आता भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी। तर मी आता भाजी प्लेटमध्ये काढून घेत आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब फॉर मोर रेसिपीज। Thank you for watching this video.